आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करणं आवश्यक। अजितदादा आणि आमचे नेते बसून चर्चा करतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर भाजपच्या आक्षेपामुळे नवाब मलिक अपक्ष लढू शकतात अशी देखील चर्चा। प्रहारकडून अरविंद पिसे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर। मानखटाव विधानसभेसाठी अरविंद पिसे उमेदवार, बच्चू कडूंची घोषणा। अरविंद पिसे यांची घोषणा केली नावाची। ते मानखटावामध्ये अतिशय दुर्लक्षित घटकांसाठी ते काम करते। बांधकाम मजूर असू दे, निराधार महिला असू दे किंवा दिव्यांग असू दे, आणि त्यांचा अभ्यास मानखटावच्या पाणी टंचाईबाबत अतिशय चांगला झालेला मी स्वतः ते पाहिलेलं आहे। तळकोकणामध्ये महायुतीमध्ये ठिणगी। 15 वर्षामध्ये सावंतवाडीतील आमदार विकास करू शकले नाहीत। दीपक केसरकर यांच्यावर टीका करत राजन तेलींचा सावंतवाडी मतदारसंघावर दावा। मुंबईतील काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांमध्ये पुन्हा एकदा गटबाजी। 2 वेगळी शिष्टमंडळ रश्मी शुक्ला यांच्या भेटीला। विशाळगड प्रकरणी दुपारी आमदार असलम शेख आणि अमीन पटेल तर सायंकाळी नसीम खान यांच्या समवेत शिष्टमंडळानं रश्मी शुक्लांची भेट घेतली। नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज। हिरामण खोसकरांचा दावा। 6 जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊन सुद्धा माझ्यावर मात्र आरोप। खोसकर आक्रमक। विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं 2-4 दिवसांमध्ये निलंबन। पक्षादेश न पाळणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार। काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांची माहिती। जयंत पाटलांचा 17 जुलैपासून राज्यभर निष्ठावंत दौरा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यात येणार। 21 जुलैला पुण्यामध्ये भाजपचं अधिवेशन। राज्यातील 5300 प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित राहणार। तर भाजप 288 मतदारसंघामध्ये संवाद यात्रा काढणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। भारतीय जनता पक्षाचं वृक्ष लागवड प्रकरणामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट। महाविकास आघाडी सरकारनं आरोप करत नेमली होती समिती। कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल।